नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहूयात की चंद्रकला म्हणजे काय आणि पौर्णिमा आणि अमावस्या या नेमक्या कधी येतात। तर चंद्रकला म्हणजे चंद्रबिंबाचा असा प्रकाशित भाग असतो जो आपल्याला पृथ्वीवरून रोज बदलताना दिसतो। आता हा भाग आपल्याला रोज बदलताना का दिसतो, तर चंद्रावरून जो परावर्तित होणारा सूर्यप्रकाश आहे त्याच्यामुळे आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या कला दिसत असतात। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हळूहळू वाढत जातो। अमावस्येपासून वाढत जातो। अमावस्येनंतर 8व्या दिवशी येणारी जी अष्टमी असते त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात आणि पौर्णिमेनंतर 8व्या दिवशी जी अष्टमी येते तिला कृष्ण पक्ष असं म्हणतात। आता चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय। चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला काय होतं, तर तो सूर्याच्या विरुद्ध बाजूला येतो। त्यामुळं पृथ्वीवरून आपल्याला त्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो, ज्याला आपण पौर्णिमा असं म्हणतो। म्हणजे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य अशी स्थिती असते पौर्णिमेला आणि अमावस्येला हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो। आता ही जी शुक्लाष्टमी आणि कृष्णाष्टमी आहे त्या दिवशी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यात 90 डिग्रीचा कोन झालेला असतो।